हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल एडी ट्युटोरियल्स. तर आज आपण एक इनडेफिनाइट इंटिग्रेशनवरचा PYQ बघणार आहे, जो की काय आहे 2021 मध्ये विचारलेला PYQ आहे हा. तर क्वेश्चन मध्ये काय म्हणले, इंटिग्रेशन ऑफ tan⁴ आणि इंटू सेक्स स्क्वेअर ऑफ √x dx डिवाइड बाय √x ह्याचं काय विचारलं आपल्याला इंटिग्रेशन. आता थोडंसं आपण क्वेश्चन मध्ये ऑप्शन ऑब्झर्व केले तर आपल्याला एक दिसतंय की काय tan⁴ सगळ्या ऑप्शन मध्ये दिसतंय. म्हणजे कुठे ना कुठं tan⁴ सबस्टिट्यूशन करून आपण सॉल्व्ह केलेला असणार क्वेश्चन. आणि तर टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक पण दिसतंय, टॅनचं सेक्स स्क्वेअर पण दिसतंय. म्हणजे या अर्थी सबस्टिट्यूशन आपण हे जे इंटिग्रेशन आहे, जे की काय इंटिग्रेशन आहे आपलं tan⁴ इंटू सेक्स स्क्वेअर √x अपॉन √x dx हे जे काही इंटिग्रल आहे आपलं, ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, tan⁴ ला सबस्टिट्यूट करू शकतो. इज इक्वल टू मी काहीतरी टी पुट करते, बरोबर आहे ना. ह्याला मी काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करते, बरोबर आहे ना. tan x डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे, म्हणजे सेक्स स्क्वेअर √x जे की आपल्याला इंटिग्रेशन मध्ये दिसते, म्हणजे आपलं करेक्ट चालेल. पण √x परत किती असणार आहे, 1/2√x, बरोबर आहे ना. आणि इथे किती येणार आहे, dt/dx, कारण परत t ॲज अ फंक्शन ऑफ x झालंय म्हणून. आता हे सेक्स स्क्वेअर ऑफ √x आणि डिवाइड बाय √x dx हे ह्याच्या जागेने आपल्याला सबस्टिट्यूट करायचे. ठीक आहे, आपण ते वाले फक्त एका साईडला ठेवू, बाकी सगळं एका साईडला करूयात. म्हणजे हे आपण √x dx इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, 2dt हे सबस्टिट्यूशन आपल्याला भेटलं. म्हणजे ह्या पूर्ण इंटिग्रेशन ह्या एवढ्याच्या जागी आपण काय लिहू शकतो, सबस्टिट्यूट करून 2dt लिहू शकतो. म्हणजे इंटिग्रेशन आता आपलं न्यू इंटिग्रेशन काय चेंज होणार, 2 कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर लिहिलं dt. आणि tan⁴ चा आपण t मानला, हे ⁴ आहे म्हणजे t⁴ लिहू शकते, बरोबर आहे ना. आणि t⁴ चं इंटिग्रेशन किती असतं, t⁵/5, बरोबर आहे ना. आणि इंडेफिनाइट असल्यामुळे +c. पण आता आपलं क्वेश्चन x मध्ये होतं आणि आन्सर t मध्ये आलं, तर आपल्याला परत t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला लागणार. म्हणजे 2 इंटू t ची व्हॅल्यू किती आहे, tan⁴ आणि ⁵ म्हणजे tan⁴ डिवाइड बाय 5 +c होईल. म्हणजे ऑप्शन नंबर किती आहे, ऑप्शन नंबर डी काय आला आपला, करेक्ट आला. अशा प्रकारे आपण सीईटीचा क्वेश्चन बाय हा कशावरचा होता, इंडेफिनाइट इंटिग्रेशन मधला बाय सबस्टिट्यूशन सॉल्व्ह करता येणारा प्रॉब्लेम होता. असे क्वेश्चन सीईटीला विचारतात. आणि जरी आपल्याला डायरेक्ट सबस्टिट्यूशन नाही कळलं तरी आपण ऑप्शन वरनं बघू शकतो की जी टर्म आपल्याला सगळ्यात जास्त कॉमन मध्ये दिसते रिपिटेटिव्ह, त्याला आपण काय करणार, सबस्टिट्यूट करू शकतो. ही एक शॉर्ट ट्रिक आपण लक्षात ठेवू शकतो. थँक्यू.